नमस्कार. ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय जरा वेगळा आहे. अर्थात त्याचं कारण बदलापूरला नुकतीच घडून गेलेली घटना आहे. म्हणजे त्या संदर्भात किंवा गेली 1-1.5-2 वर्ष युतीचं सरकार आल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं महाविकास आघाडीचे नेते आणि महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्ष सतत सातत्याने बोलत असतात. आणि त्या पार्श्वभूमीवर बदलापूरची घटना नुकतीच घडून गेलेली आहे आणि त्यामुळे मला आज हा विषय करावासा वाटला. हा विषय सध्याच्या महायुतीचा विद्यमान सरकारच्या बाबत, त्या प्रशासनाबाबत आचा आहे. पण त्याला किनार आहे ती परवाच्या म्हणजे गेल्या 7-8 दिवसातल्या बदलापूरच्या घटनेची. काही आकडेवारी मी मुद्दाम काढलेली आहे, गोळा केलेली आहे. ती आकडेवारी प्रशासकीय कामकाज आणि राज्य सरकारचं कामकाज किंवा महायुतीतल्या पक्षांचं कामकाज या संदर्भात आहे. त्याला राजकारणाची झालर आहे. पण आपापसातल्या राजकारणामुळे जे भोगायला लागतंय ते नागरिकांना भोगायला लागतंय का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. काही आकडेवारी मी मुद्दाम लिहून काढलेली, ती मी तुमच्यासमोर मांडणारच आहे. त्यामुळे मी नेहमी जे शेवटी बोलतो की तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, ते मी आज तुम्हाला आता प्रथमच सांगतोय. याचं कारण असं, ही आकडेवारी जी आहे ती आकडेवारी निश्चित विचार करायला लावणारी आहे. आकडेवारी प्रशासकीय आहे पण विचार करायला लावणारी याच्यासाठी आहे की महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, मित्रपक्षांच्या वरती कुरघोडे करण्यासाठी काही निर्णय घेतले जातात आणि काही निर्णय मुद्दामून घेतले जात नाही. पण ते न घेतलेले निर्णय किंवा घेतलेले निर्णय राज्यातल्या जनतेला कसे भोगावे लागतात ते मी आज मांडणार आहे. आपल्या राज्याची लोकसंख्या साधारण 12.5 कोटी पेक्षाही अधिक आहे अशी आत्ताची आकडेवारी सांगते. अंदाजे लोकसंख्या ही 12.5 कोटी पेक्षाही अधिक आहे असं समजतंय. राज्यात एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. 2-2.25 वर्षापूर्वी उद्धव सरकार कोसळले, गडगडले किंवा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जो काही उठाव झाला आणखीन ते बाहेर पडले आणि नवीन सरकार अस्तित्वात आलं. त्याला आता 2-2.25 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्याच्यानंतर 1-1.25 वर्षांनी राष्ट्रवादीमधनं अजितदादा बाहेर पडले आणि ते येऊन या सरकारला मिळाले. मग त्यांचे 9 मंत्री या पूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले. पूर्वीच्या म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सामील झाले. आणि आता मंत्रिमंडळाची लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या म्हणण्यापेक्षा माफ करा, ते 12.5 कोटीची लोकसंख्या डोक्यात भिणभिणते त्यामुळे लोकसंख्या म्हणालो मी परत. तर मंत्रिमंडळाची संख्या आता 29 झालेली आहे आणि हे 29च्या 29 मंत्री कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत. साधारणपणे असा नियम आहे किंवा असं म्हणतात की विद्यमान आमदार जे असतात त्याच्या 15% ही मंत्रिमंडळाची संख्या असावी लागते, म्हणजे जास्तीत जास्त संख्या असावी लागते. तर आता आपले 288 आहेत आणि त्याच्यातले 15% म्हणजे आपल्या मंत्रिमंडळामध्ये सध्याच्या 43 मंत्री असू शकतात. आत्ताची संख्या आहे 29 आणि सर्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री. खरं तर जे महत्वाची खाती असतात, महत्वाचे जे पोर्टफोलिओ असतात, त्याला राज्यमंत्री नेमणं हे प्रशासकीय कामकाज सुलभ चालावं, सुरळीत चालावं, एकाच मंत्र्यावरती त्याचा प्रेशर येऊ नये किंवा कामकाजामध्ये सुलभता यावी म्हणून राज्यमंत्री नेमले जातात. खरं तर राज्यमंत्री हा मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही अशी माझी माहिती आहे. पण तरी देखील त्या खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याच्या कामकाजाला सुरळीतता यावी म्हणून हे राज्यमंत्री नेमले जातात. महत्वाची खाती कुठली आहेत मंत्रिमंडळातली, तर एक नगरविकास आणि दुसरं गृह खातं.
दोन्ही खाती ही मलिदा देणारी खाती आहेत आणि ती पूर्वापार आहेत. त्यामुळे ती आता महाविकास आघाडीच्या काळात नव्हती आणि महायुतीच्या काळातच आहेत की काय वगैरे अशी चर्चा करण्याची किंवा असं बोलण्याची किंवा असं सुचवण्याचं काही कारण नाहीये. कारण याच गृह खात्यातनं 100 कोटी रोज वसूल करायला सांगितले होते असे आरोप महाविकास आघाडीतल्या तत्कालीन गृहमंत्र्यांवरती वगैरे झालेले आहेत. त्यामुळे आपण त्याच्याकडे आता बोलूया नको. माझा आजचा विषय वेगळा आहे, मी त्या विषयाकडे परत येतो. तर सांगण्याचा उद्देश एवढाच, आता बदलापूरला झालेली घटना ही थेट गृह खात्याशी संबंधित आहे. गृह खात्याचा आत्ताचा कारभार हे विद्यमान उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सर्वेसर्वा देवेंद्रजी फडणवीस बघतात. देवेंद्रजी फडणवीस गृह खात्याबरोबरच आणखीन इतरही काही खाती सांभाळतात प्रशासनातली. भारतीय जनता पक्षातलं सर्वच कारभार ते हातात हे काही मी वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यामुळे त्यांना एकाच वेळेला 2 आघाड्या सांभाळायला लागतात. भारतीय जनता पक्ष त्यातलं राजकारण, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं मित्रपक्षांबरोबरचं राजकारण, भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीचे 3 पक्ष त्यांच्याबरोबरचं राजकारण, आणि शिवाय प्रशासनातलं गृह खात्याचं जो कारभार आहे तो देखील त्यांना सांभाळायला लागतो. आता गृह खात्याकडे आपण लक्ष टाकूया. महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत आणि त्यांच्या 104 तुकडे आहेत. पोलीस तुकड्या त्याला म्हणतात. आता त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विभाग आहेत, एक गुन्हे अन्वेषण विभाग आणि एक राज्य गुप्तचर विभाग. शिवाय 4 रेल्वे पोलीस जिल्हे आहेत, वायरलेस आहे, 14 प्रशिक्षण संस्था आहेत आणि मोटर वाहतूक विभाग हा वेगळा आहे. प्रशासकीय कामकाजासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणा, नाशिक आणि नागपूर असे 6 प्रशासकीय विभाग हे विभागले गेलेले आहेत. आता या एवढ्या मोठ्या राज्याला, ज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे आणि पोलीस आयुक्तालयातली ज्या आकडेवारी मी तुम्हाला आता सांगितली ती, हे लक्षात घेता गृह खात्याला कॅबिनेट दर्जाचा देवेंद्र फडणवीसांसारखा एक अत्यंत हुशार, चाणाक्ष आणि कामामध्ये वाघ असलेला मंत्री लाभलेला आहे. त्याबद्दल दुसरं काही बोलण्याची किंवा त्याबद्दल शंका घेण्याची किंवा त्यावरती काही टीका टिप्पणी करण्याची काहीच आवश्यकता नाही. पण हा जो पण आहे तो खूप महत्वाचा आहे. एवढी लोकसंख्या, एवढी पोलीस आयुक्तालयांचे कारभार याच्यासाठी खरं तर बहुतांश वेळा प्रत्येक मंत्रिमंडळात याच्या आधीच्या गृह खात्याला 2 राज्यमंत्री त्यांच्या सहाय्यासाठी असतात. जे 2 राज्यमंत्री असतात ते एक शहरी विभागासाठी असतो आणि एक ग्रामीण विभागासाठी असतो. म्हणजे कॅबिनेट दर्जाचा गृहमंत्री आणि 2 एक अर्बन राज्यमंत्री आणि एक रुरल गृह राज्यमंत्री असे एकूण एका खात्याचे 1 कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्री असे 3 जण गृह खात्याचा कारभार बघत असतात, सांभाळत असतात. हे दोन्ही राज्यमंत्र्याचे दर्जाचे जे आहेत ते मंत्री हे त्या गृह खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याला रिपोर्टिंग करत असतात. पण एवढ्या मोठ्या राज्याचा, एवढी लोकसंख्या असलेल्या राज्याचा, एवढा पोलीस प्रशासकीय कारभार हाकलणारा जो गृह खाते आहे त्याचा कारभार हे आज फक्त देवेंद्रजी फडणवीस सांभाळत आहेत. आता आपण असं म्हणू शकतो की कुठल्याच खात्याला राज्यमंत्री दिला नाही त्यामुळे तो गृह खात्याला पण दिला नाही. पण हे कारण नाही होऊ शकत. खरं कारण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्या मागे आहे दडलेलं राजकारण. राजकारण हे महायुतीतलं राजकारण. आपापसातल्या पक्ष जे आहेत 3 महत्वाचे आणि त्यातले 2 जास्त महत्वाचे, शिवसेना आणि भाजप, म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि भाजप. अजितदादांनी महायुतीत येऊन हातमिळवणी केल्यानंतर अजितदादांच्या पक्षातल्या 9 आमदारांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपद देण्यात आली. त्यावेळेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असं
इच्छुक जे मंत्री होते म्हणजे भरत गोगावले किंवा संजय शिरसाट, म्हणजे ही दोन नावं माझ्या पटकन लक्षात आली म्हणून मी घेतोय, अदरवाईज बाकीची नावं आहेतच त्याच्यात. तर अशी सगळी लोक गुडघ्याला वाशिंग बांधून तयार होते. पण मग याला दिलं तर तो नाराज होणार, त्याला दिलं तर तो नाराज होणार, या आणि केवळ या एकमेव कारणासाठी शिवसेनेनी आणि भाजपनी मंत्रिमंडळ विस्तार आजच्या घडीपर्यंत केलेला नाही. पण त्यामुळे झालंय काय, गृह खात्यासारखा एवढा मोठा कारभार हा केवळ देवेंद्र फडणवीसांना सांभाळावा लागतो. मग महाराष्ट्रात ठिकठिकाणी जे गुन्हे घडत आहेत, नागपुरात घडलेल्या गुन्ह्यांचा तर थेट खापर गृहमंत्री तिकडचेच असल्यामुळे त्यांच्यावरती फोडलं जातंय, आणि महाराष्ट्रातलेही जे गुन्हे घडत आहेत त्याचं खापर त्यांच्यावरतीच फोडलं जाते, देवेंद्र फडणवीसांवरती. म्हणजे याचा अर्थ असा नाही की महाविकास आघाडीत किंवा त्याच्या आधीच्या जे सरकार होते तेव्हा गृह राज्यमंत्री होते म्हणून गुन्हे घडतच नव्हते. तेव्हा तर मंत्र्यांच्या बंगल्यावरती नेऊन मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामुळे परत एकदा तो विषय आपण नको घेऊया. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की गृह राज्यमंत्री होते म्हणून गुन्हे घडत नव्हते असा काही भाग नाहीये. पण गृह खात्याच्या कारभाराला किंवा गृह प्रशासनाला सुरळीत चालावं म्हणून किमान गृह खात्याकडे आणि नगरविकास खात्याकडे अशी जी काही महत्वाची पोर्टफोलिओ आहेत त्यांना राज्यमंत्री देणं अत्यंत गरजेचं होतं. पण ती देण्यात आली नाहीत, आणि त्याला एकमेव कारण आहे अंतर्गत राजकारण, भाजप आणि शिवसेनेचं अंतर्गत राजकारण. पण त्याची फळं आता कोण भोगतंय, म्हणजे पर्टिक्युलरली आता आपण गृह खात्याबद्दल बोलतोय म्हणून मी हे बोलतोय. म्हणजे असं माझं म्हणणं अजिबात नाही की राज्यमंत्री असते गृह खात्याला तर हे जे काही गुन्हे 2-2.5 वर्षामध्ये झाले ते घडलेच नसते, असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की जो कारभार एक माणूस, मग तो कितीही मल्टी टॅलेंटेड आणि कितीही इफिशियंट असो, पण त्याच्या जोडीला जर का आणखीन 2 मंत्री असतील तर तो कारभार आणखीन सुरळीतपणे चालू शकतो, एवढंच मला याच्यातनं सुचवायचं आहे. अंतर्गत राजकारण जे आहे ते आता विधानसभेच्या निवडणुका तर 2 महिन्यावरती येऊन ठेपल्यात. म्हणजे आता काही मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्या गृह खात्याला राज्यमंत्री मिळेल अशातला काही भाग नाही, किंवा तो आता मुद्दा चर्चेचा राहिलेला नाहीये. पण गृह खात्यासारख्या एका महत्वाच्या खात्याला राज्यमंत्री नसल्याने आत्ताच ताजी घटना आहे म्हणून मी परत बदलापूरचा उल्लेख करतोय. पण बदलापूरच्या घटनेला जवळपास 8-9 दिवस झाले, पण तिथे ना गृहमंत्री फिरकले. जर राज्यमंत्री असता गृह खात्याला तर किमान तो राज्यमंत्री तिथे गेला असता अशी मला आशा आहे की बाबा तो गेला असता. याचं कारण असं आशा आहे, मी याच्यासाठी म्हटलं, आणि हे बोलताना मला खरोखर सांगतो मला वेदना होत आहेत हे बोलताना. कारण महायुतीचं सरकार आणि जे या सरकारचे जे प्रमुख नेते आहेत 2-3, ते कायम शिवशाही, शिवराय, छत्रपती संभाजी, छत्रपती शिवाजी यांचा उल्लेख करत असतात ना, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये म्हणून ही वेदना होती. स्वतःच्या नावात राजे लावणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई कुठे तो गेल्या 8-9 दिवसात? का नाही त्यांना जावंसं वाटलं बदलापूरमध्ये? किंवा ते गेले नाहीत म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांना विचारलं का? किंवा विचारलं असेल तर मला माहित नाही, विचारलं असेल तर आनंद आहे, पण विचारलं असूनही ते अजूनपर्यंत फिरकले नाहीत. मग याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? त्यामुळे बदलापूरची घटना ही महायुती सरकारला खडबडून जागी करणारी घटना आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितोय. अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून महायुती सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांपासून सर्व प्रमुख मंत्र्यांनी आणि पर्टिक्युलरली पालकमंत्री असं जे बिरुद मिळवलं जात आहे शंभूराज देसाईंकडनं, त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी तातडीने किमान आता तरी बदलापूरला भेट द्यावी
आणि केवळ बदलापूरलाच नाही तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जिथे कुठे अशा घटना झाल्या होत्या तिथे याच्या आधी गेली असतील, मला काही म्हणजे आता मी परत ते उगाळत बसत नाही. पण आता काही तुम्ही राज्यमंत्री नेमणार नाही आहात हे तर निश्चित आहे, पण किमान पक्षी कोणाला तरी म्हणजे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन गेले होते, पण पालकमंत्री शंभूराज देसाईंना मात्र तिथे जावंसं वाटलं नाही का? भीती वाटत होती म्हणून गेले नाहीत का ते? म्हणजे हे बोलायचं खरं तर इच्छा नाहीये, पण मी बोलतोय याच्यासाठी की ही पोटतिडीक आहे माझी. कारण काही अपेक्षा सरकार बदलल्यानंतर ठेवल्या गेल्या होत्या आणि म्हणून हे बोलतोय. अजून 2-2.5 महिने शिल्लक आहेत. लाडकी बहीण योजना बंद करा, आम्हाला सुरक्षित बहीण योजना द्या, हे जिथे म्हटलं जातं त्याच्या मागे राजकारण आहे असं तुम्ही म्हणा, मीडिया म्हणू दे किंवा कोणीही म्हणू दे, किंवा कदाचित असेलही राजकारण, पण हे बोलायची संधी कोणी दिली याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि या महायुती सरकारमधले जे प्रमुख धुरीण आहेत त्यांनी याचा विचार निश्चितपणे आणि अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतंय. हा व्हिडिओ कसा वाटला हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय की कमेंट करून मला सांगा. आणखीन कुठले विषय याच संदर्भातले असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून सुचवा. याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठल्या विषयांवरती तुम्हाला माझ्याकडनं ऐकायला आवडणार असेल तर ते विषय मला सुचवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे याच्या पुढे जे व्हिडिओ मी बनवत राहील, मी करत राहील ते तुम्हाला तातडीने लगेच त्वरित कळतील, ते तुम्हाला बघता येतील. तुमच्या कमेंटमधनं माझा हुरूप वाढतोय, त्यामुळे कमेंट निश्चित करा. माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही जे मला मेसेज पाठवत असता ते मी अत्यंत काळजीपूर्वक वाचतो. मी खास या ऑफिशियल अजय निकते या चॅनलसाठी एक नवीन व्हॉट्सअप नंबर आपणास लवकरच देणार आहे. त्याच्यावरती मग आपण केवळ या चॅनल संदर्भात आणि त्याच्या विषयांसंदर्भात, तुमच्या मार्गदर्शक सूचनांसंदर्भात बोलत जाऊ. तर लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.